तर मला सांगा की तुम्ही शिवसेनेचे सगळ्यात मोठे नेते त्यावेळेला होतात जे बाहेर पडलात, आमदारांसकट बाहेर पडलात. लोकांना असं वाटत होतं की शिवसेनेतून बाहेर पडलेल्या माणसाला मारच मिळणार, त्याच्यावर हल्ला होणार, तो जगू शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही उभे राहिलात, तुमच्या अंगाला कोणी हात लावू शकलं नाही. याचं कारण काय? नाही, महत्त्वाचं सांगायला पाहिजे की ज्या वेळेला असं झालं, मी दुसऱ्यांदा महापौर होतो आणि व्ही पी सिंगांनी जाहीर केलं आणि मी स्वागत केलं. त्याच्यामुळे माझ्यावर मग तो वाद सुरू झाला आणि मग खरं म्हणजे तो जेव्हा काही लोकांना कळलं सुद्धा, त्यावेळेला महापौर बंगल्यावर त्यावेळेचे मंत्री शरद यादव आले होते. मृणालताई गोरे, कपिल पाटील आणि आणखी 2-3 लोक आले होते. आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही खास मी व्ही पी सिंग साहेबांचा, प्रधानमंत्र्यांचा निरोप घेऊन आलो आहे की तुम्ही काय इथे बसा, चला तुम्हाला आम्ही दिल्लीत घेऊन जातो, तुम्हाला दिल्लीमध्ये नेता बनवतो आम्ही ह्या ओबीसीचा. तेव्हापासून पण मी सांगितलं की मी काही येणार नाही. परंतु मनामध्ये त्यावेळेला वादळ सुरू होतं आणि हेही खरं होतं की त्यावेळेला जर पक्ष सोडायचा तर मला वाचवू शकणार कोण, हा महत्त्वाचा मुद्दाच होता. म्हणजे अगदी समजा ठरवलं तर जनता पार्टीमध्ये जायचं, वाचवणार कोण? बरं, त्यावेळेला ते ठाण्याचे वगैरे काही लोकांचं जे आहे खून झाले होते, श्रीधर खोपकर वगैरे, तर त्यावेळी ते म्हणायचे खोपकर असं सांगायचं. शेवटी मग ठरलं की नाही. आणि ते सुद्धा एक लक्षात घ्या, तो जायचा निर्णय झाला त्याच वेळेला शिवसेनेमध्ये 35-40 लोकांचा जाण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय ज्या त्या निर्णयाप्रती येण्याचं काम पहिल्यांदा त्या आमदारांनी केलं आणि मी शेवटला गेलो. म्हणजे 35-40 लोकांनी जे अगोदर पत्र दिलं, त्याची सुरुवात कशी झाली, पत्र दिलं साहेबांना की बाबा भुजबळांना तुम्ही विरोधी पक्षनेता करा. साहेबांनी मिटिंग घेतली, तरीच हॉटेलमध्ये सांगितलं हे असे मच्छर वगैरे जे आहेत, कोण असेल झुरळ वगैरे मिठ्ठीतून काढे, अमुक तमुक काहीतरी झाले. ते लोक जे सगळे गावचे लोक होते सगळे चिडले, म्हणजे आम्हाला सोडायचीच पार्टी काय. अर्थात माझा वेगळ्या पद्धतीनं विचार सुरूच होता आणि मग ते नेमकी आमचे ते भेट झाले आणि मी तुम्हाला सांगतो 36 लोकांनी ठरवलं की पार्टी सोडायची. ज्या दिवशी नागपूरला गेलो त्या दिवशी मग सह्या गोळा झाल्या आणि ती बातमी पण फुटली. पण त्यावेळेला 18 लोकांनी सह्या केल्या होत्या. म्हणजे अशा रीतीनं मी शिवसेना सोडली असं म्हणण्यापेक्षा शिवसेना त्यावेळेला फुटली आणि दुसरी शिवसेना निर्माण झाली आणि ती शिवसेना जी आहे शिवसेना बी ही काँग्रेसमध्ये विलीन झाली. पण नंतर आम्हाला प्रोटेक्शन देण्याचं काम जे होतं ते काँग्रेसच्या सरकारमुळे झालं, शरद पवारांमुळे. पवार साहेब, त्याच्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक, यांनी जे आहे आम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन देण्याचं मी काम. पवार साहेबांकडे येणार आहेत, कारण ठाकरे आणि पवार अशा 2 नेत्यांबरोबर तुम्ही काम केलंय. पण मला मध्ये एक प्रश्न विचारायचा आहे. एक नाजूक नातं आहे मातोश्री बंगल्यावरच. मीनाताई ठाकरे आणि तुमचा जो जिव्हाळा होता हा आई मुलाचा जिव्हाळ्यासारखा होता. शिवसेना सोडताना हा कुठेतरी आड आला असणार. काय तुमची मानसिकता होती त्या काळात? असं आहे की कदाचित हा किस्सा मी कुणाला आतापर्यंत सांगितला नसेल. दसऱ्याचा मेळावा होता शिवसेनेचा आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसातच नागपूरला जाणं होतं. निर्णय पक्का झालेला होता माझा की पक्ष सोडायचा आहे आणि तो नागपूरला सोडायचा आहे. आणि दसऱ्याच्या मेळाव्यानंतर कोहिनूर हॉटेल जे आहे मनोहर जोशींचं प्रभा आपल्या सिद्धिविनायक मंदिराच्या समोरचं, त्याचं उद्घाटन करण्यासाठी साहेबांना बोलवलं. म्हणजे मनोहर जोशींनी आम्हालाही बोलवलं, आम्ही गेलो. साहेब वगैरे फिरले वगैरे सगळे आणि खालच्या त्या हॉलमध्ये जे आहेत उद्घाटनाचं ते भाषण करायला गेले. आणि वरती मी मीना बहिणी आणि त्यांच्या भगिनी म्हणजे राज ठाकरेच्या मातोश्री, आम्ही तिघेच वरती जे आहे जे त्यांच्या टेरेसवर तिथे मला वाटतं जेवण वगैरे लावलं असेल किंवा काय असं, पण आम्ही तिथे असं पाहत होतो की बाहेर कसं दिसतं काय. आणि ते थोडंसं गुळगुळीत होतं आणि बहिणींचा पाय घसरला आणि ते पडल्याबरोबर एकदम क्षणार्धामध्ये तो
मोठा एकदम हात जो आहे ना सुजायला लागला, एकदम प्रचंड वेगानं सुजायला लागला. काय करायचं मला कळेना. खाली कार्यक्रम सुरू आहे, बाळाचे भाषण करताय. मी आणि त्या कुंदा वहिनीने त्यांना घेतलं. खाली आम्ही आलो आणि म्हटलं साहेबांना आत्ता सांगायला नको, कार्यक्रम सुरू आहे, आपण बघू काय करायचं. आणि गाडीत बसवलं. तिथून मी डॉक्टर वेंगसरकरांना फोन केला, कारण डॉक्टर वेंगसरकर हे माझ्या आजीपासूनचे नंतरच्या काळातले त्यांचे डॉक्टर, कार्डिओलॉजिस्ट. त्यांच्याकडेच वहिनीसुद्धा जे आहे ट्रीटमेंट घेत होत्या. मी त्यांना फोन केला, डॉक्टर असं झालेलं आहे आणि हात सुचतोय. म्हणजे मला पहिल्यांदा भीती की त्यांचं जे आहे हृदयावर काही, मी काय डॉक्टर नाही, परंतु मला मनामध्ये एक शंका. तर डॉक्टर म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही हिंदुजाला जा आणि तिथे जे आहे मी पण येतोय आणि बाकीच्या डॉक्टरांना मी सांगतो. त्याच्यानंतर बाळासाहेब कार्यक्रम संपला. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं. म्हणजे माझा त्यांच्यावर आणि त्यांचा माझ्यावर एवढा अधिकार होता की कुणालाही न सांगता मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. काय हे दुसरं कोणी करणार, दुसरं कोणी ताबडतोब सांगितलं बाबा साहेबांना सांगा असं झालं नाही. काय अगोदर ताबडतोब साहेबांनंतर कळेल का, जेव्हा कळायचं असेल तेव्हा चला. तर हा एवढा जिव्हाळा होता आणि त्यासुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचे. नंतर माझं नाही चर्चा, कोणाशी चर्चा नाही, बोलणं नाही, काही नाही. ती चर्चा मग बोलणं पहिल्यांदा मी बोललो ते ज्यावेळेला श्रीकांतजी गेले त्यावेळेला मी साहेबांना पहिला फोन केला, त्यावेळेला मी साहेबांशी बोललो. आता व्यवस्थित बोलणं आहे तुमचं? हो, आता परवाच्या दिवशी सुद्धा मी त्यांना फोन करून ज्या शुभेच्छा वगैरे दिल्या. आणि जे फारसं काय आमचं बोलणं होतं नाही, परंतु अशा काही प्रसंगाच्या निमित्ताने मी फोन करतो. दोघांच्याही मनातली मला वाटतं कटुता गेली. मला तरी असं वाटतं की होय, पुढे जातो सुद्धा माझ्यावर उपकार आहेतच ना. पहिलं 20 वर्ष त्यांच्या घडवणं. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये आला, तो एक कार्यकर्ता म्हणून नाही आला, नेता म्हणून आला. नेता म्हणून आला, पण तो नेता घडवण्याचं काम तिथे झालं होतं ना. बरोबर. अर्थात पुढे मग काँग्रेसमध्ये आल्यानंतर सुद्धा जे आहे जी काही लढाई झाली, विशेषतः सरकार पडलं 95 मध्ये आणि अनेक लोक पडले, त्याच्यात मी पडलो. पण मग त्यावेळेला पवार साहेबांनी जो मला मदतीचा हात दिला आणि मी नाशिकला जाऊन बसलो होतो, 6-8 महिने मला बोलवून घेतलं आणि MLC केलं. आणि MLC करून ताबडतोब ते जेव्हा दिल्लीला गेले खासदार म्हणून, इथलं त्यांचं जे पद होतं विरोधी पक्षनेता, ते त्यांनी मला दिलं. म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर खूप होते, शिवाजीराव देशमुख पासून सगळे, पण त्यांनी मला ते दिलं. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय गणितामध्ये पुढच्या 5 वर्षात तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे जे आहे मला स्वतःला जे आहे हे होईल असं वाटतं. मी निगेटिव्ह विचार कशाला करू.